गेल्या काही दिवसांमध्ये राज्यभरातून महिला अत्याचारांच्या अनेक घटना समोर येत आहेत। आजचा दिवस देखील तसाच। दोन धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी समोर आल्या आणि त्यावरून राजकारण देखील रंगलंय। पाहूया याविषयीचा हा स्पेशल रिपोर्ट। शुक्रवारचा दिवस उजाडला तो धक्कादायक, संतापजनक आणि महाराष्ट्राला हादरवणाऱ्या दोन बातम्यांनी। राज्यातील दोन मोठ्या महत्त्वाच्या शहरातल्या या घटना, एक पुण्यातली तर एक राजधानी मुंबईतली। पुण्याच्या बोबदेव घाटात 21 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार। तरुणी मित्रासोबत फिरायला गेली असताना अज्ञातांकडून बलात्कार। घाटात अडवून जबरदस्तीने सामूहिक बलात्कार। तरुणी गंभीर जखमी तर सोबतच्या मित्रालाही मारहाण। सदर तरुणी ही परराज्यातली असून शिक्षणासाठी पुण्यात असते। तर दुसरी घटना राजधानी मुंबईतली। मुंबईचा मुख्य भाग असलेल्या CSMT परिसरातील घटना। 22 सप्टेंबरच्या रात्री 29 वर्षीय महिलेवर बलात्कार। दोन नराधमांकडून आळीपाळीने बलात्कार। CSMT येथील टॅक्सी स्टँडच्या पाठीमागे घडली घटना। धमकावून बलात्कार केल्याचं तक्रारीत म्हटलंय। बलात्काराच्या या दोन्ही घटनांवरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सरकारवर निशाणा साधलाय। गृहमंत्रालय काय करतंय हा सवाल विचारत फडणवीसांच्या राजीनाम्याचीही मागणी केली आहे। एका अल्पवयीन मुलीवर तिघे जर सामुदायिक बलात्कार करतात ही बदलापूरपेक्षा भयंकर घटना आहे। त्या तिघांचं एन्काउंटर फडणवीसांनी करावं। तिघांचं जे बदलापूरला केलंय, हातामध्ये पिस्तूल घेऊन वगैरे त्यांचे पोस्टर लावले आहेत। आमची अपेक्षा आहे पुण्यात पण त्यांच्या अशा प्रकारचे पोस्टर लागतील। हा छत्रपतींचा महाराष्ट्र, शाहू फुले आंबेडकरांच्या सुसंस्कृत महाराष्ट्रात, कैलासवासी यशवंतराव चव्हाणांच्या महाराष्ट्रात हे दिवस आपल्याला बघायला लागतात। हे अतिशय दुर्दैवी आहे। या सरकारचा, या ट्रिपल इंजिन खोके सरकारचा मी जाहीर निषेध करते आणि महाराष्ट्राच्या गृहमंत्री हे महिला सुरक्षिततामध्ये पूर्णपणे अयशस्वी झाल्याबद्दल त्यांनी नैतिक जबाबदारी म्हणून राजीनामा द्यावा। सावित्रीबाईंच्या कर्मभूमीमध्ये या पद्धतीचं हे जे मोठ्या प्रमाणात पाप चाललेली आहे, संपूर्ण महाराष्ट्रात चाललेली आहे, त्याला सरकारच जबाबदार आहे आणि सरकार हे सरकारने जबाबदारी घ्यावी। याच्यातला सुधार आणावा। काय थोडे दिवस या सरकारजवळ असतील तर, नाहीतर हे सरकार राज्यासाठी आता नकोसं झालेलं आहे, राज्याच्या जनतेसाठी नकोसं झालेलं सरकार आहे। दरम्यान अशा घटनांमध्ये कुणाचीही गय केली जाणार नाही। कठोरात कठोर शिक्षा केली जाईल असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिला आहे। महिला सुरक्षा शुरू हो गई है। नवरात्रि के पावन अवसर पर महिला सुरक्षा पुलिस ने सरकार ने शुरू कर दी। अशी घटना घडल्यानंतर जो कोण हा नराधम नीच असेल त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, ही आमची सगळ्यांचीच भूमिका आहे। त्याच्यामुळं विरोधकांचं मत आणि आमचं मत त्या बाबतीतलं वेगळं आहे असं काही समजण्याची गरज नाही। त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे। चंद्रपुरातही एका शालेय विद्यार्थिनीवर काँग्रेस पदाधिकाऱ्यानं अत्याचार केल्याचं प्रकरण सध्या वादग्रस्त ठरलंय। या प्रकरणी भाजप कार्यकर्त्यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांच्या घराबाहेर आंदोलन केलं। तर दुसरीकडे महिलांवरील वाढत्या अत्याचारांबाबत राज्यपालांना निवेदन देण्यासाठी गेलेल्या सुषमा अंधारे आणि त्यांच्यासह असलेल्या महिला नेत्यांना केवळ वेटिंगवर थांबावं लागलंय। आम्ही फक्त 4 महिला आत गेलो होतो आणि मोजून 5 मिनिटांची वेळ मागत होतो, पण राज्याचं सरकार किती असंवेदनशील आहे हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं आणि महिला अत्याचाराच्या संबंधाने निवेदन घेण्यासाठी सुद्धा प्रतिनिधी म्हणून महामहिम राज्यपालांनी ते निवेदन घ्यावं ही आमची साधी अपेक्षा सुद्धा या नवरात्रीच्या स्त्री शक्तीच्या पर्वामध्ये पूर्ण होऊ शकली नाही। महिला अत्याचाराच्या वाढत्या घटनांविरोधात कोण कोणाविरोधात आंदोलन करतं, कोण कोणावर टीका करतं, यापेक्षा महत्त्वाचा प्रश्न जो संपूर्ण महाराष्ट्राला भेडसावतोय तो म्हणजे महिला अत्याचाराच्या घटना थांबणार कधी। सध्या तरी आंदोलन करणाऱ्या किंवा टीका करणाऱ्यांपैकी कोणीही या प्रश्नाचं ठोस उत्तर देऊ शकत नाही, ही शोकांतिका। पुण्याहून बालाजी पोद्दार, मुंबईहून निखिल चव्हाण आणि अजय मानेसह विक्रांत शिंदे, पुढारी न्यूज।